दामू केंकरे, ललिता केंकरे, सुधा करमरकर अशा ज्येष्ठ कलाकारांच्या घरात जो माणूस जन्माला येतो तो कलावंतच होणार, म्हणजे अभिनेता किंवा दिग्दर्शक असं आपल्याला वाटतं की नाही. पण आमच्या विजय सरांच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि ते ह्या क्षेत्रात योगायोगानं आले. ते कसे ते आपण त्यांनाच विचारूया. विजय सर, दिल के करीबमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार सर. होली लामाकडून हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत आणि हे एक छोटंसं गिफ्ट आमच्याकडून म्हणजे दिल के करीबकडून. धन्यवाद. इथे ठेवू. हो येस. सर, मला असं कळलं की तुम्हाला या क्षेत्रात यायचं नव्हतं, तुम्ही आलात या क्षेत्रात ते योगायोगानं. पण आमच्यासारखे रसिक प्रेक्षक खूप साऱ्या कलाकृतींना मुकले असते असं मला वाटतं. माहीत नाही, म्हणजे जे खरंच यायचं नव्हतं आणि याला सगळ्याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत होत्या. एक म्हणजे आई बाबा दोघंही नाटकात होते, तर ते दोघंही नाटकात असल्यामुळे लहानपणापासून ते घरी असण्याची सवय नाही. त्यामुळे जे एक ना आईविषयी ममत्व प्रेम म्हणजे काही नाही, एक आपली आई नाटकात काम करते, त्यामुळे महिन्याचे 20-20 दिवस ती मला भेटतच नसे. बरं. त्यामुळे माझी आजी आणि माझा जानू नावाचा नोकर त्यांच्या बरोबरच मी वाढलो, अगदी खरं सांगायचं तर. आणि बाबा सुद्धा ते जवळजवळ स्थितप्रज्ञ होते, त्यामुळे त्यांना काय आपलं असून ते सगळं नसल्यासारखे ते आहे करा. त्यामुळे माझ्या डोक्यात ही कल्पना होती, जरी मी खूप साहित्य संघात जाऊन नाटकं बघत असतो, बघण्याची परंपरा होती, पण ह्याच्यात शिरायचं नाही. कारण ह्याच्यात तुम्ही शिरलात की तुमचं फॅमिली लाईफ डिस्टर्ब होतं, तुम्हाला काही हे नको. एक. आणि मग त्यावेळेस जो असा काळ येतो ना, म्हणजे अगदी सुरुवातीला लहानपणी आपण शाळेत जाताना रडतो, जाणं टाळतो, पण नंतर एकदा शाळा आवडायला लागल्यावर ती बालमोहन असल्यामुळे फारच आवडायला लागली. तर तिकडनं मग शिक्षणात रस. मग असं ठरलं की नाही, आपल्याला CA व्हायला पाहिजे. बरं. हे काही नाटक बिटक आपला काही संबंध नाही. मग म्हटलं किंवा ICW व्हायला पाहिजे वगैरे अशा प्रकारचे शिक्षणाच्या संदर्भातले विचार डोक्यात यायला लागले. आणि तत्पूर्वी तेव्हा मी रेग्युलर क्रिकेट खेळत होतो आणि क्रिकेट खेळण्याचं त्यावेळेस वय होतं की ते वय एकदा उलटून गेलं की नाही. कधी कधी असं वाटतं की एक 60च्या पुढच्या लोकांची IPL सुरू करावी, म्हणजे आम्हालाही निदान काही पैसे मिळले. कारण त्यावेळेस मला आठवतं एक मॅच खेळायचे 125 रुपये मिळायचे. बरं. तेव्हा 125 रुपये. तर आता आम्हाला काही 12 कोटी वगैरे मिळाले असते. पण त्यानंतर काही गोष्टी अशा घडल्या की मी या व्यवसायात ओढला गेलो किंवा आलो. म्हणजे मी खरं तर शिक्षणाने LLB आहे आणि मी पोदार कॉलेजमध्ये असताना माझ्या विजय गोखले आणि अमृत दामले अशा 2 मित्रांच्यामुळे मी या क्षेत्रात आलो. मी असं कॉलेजच्या बाहेर उभा होतो, ते म्हणाले आज जा, तुला बोलवत आहे. मी आतमध्ये गेलो तर असं खुर्च्या टाकून एका नाटकाच्या पुस्तकाचं म्हणजे वाचत होते ते पुस्तक आणि दुसऱ्या माणसाला ते, आणि ते होतं एकच प्याला. आणि मी एकच प्याला कितीतरी वेळा पाहिलं होतं. मी आपलं सुधाकराचं ते सगळं ते काय जो संवाद होता तो वाचला आणि पुढच्या माणसाला दिला. तर तिकडे 2 माणसं होती, एक शफात खान, विजय कदम आणि अजित भगत, असे 3 होते ऍक्च्युअली. ते आपापसात बोलून त्यांनी जी 4 माणसं निवडली त्यात मला निवडलं. म्हणजे या नालायक लोकांनी मला तिकडे पाठवला आणि मला निवडला. आता निवडल्यानंतर म्हटलं मरो ना, काय बघू काय आहे, म्हणून मी ठरवलं. तत्पूर्वी कसं व्हायचं, दिवाळीमध्ये किंवा गणेशोत्सवामध्ये नाटकात कामं करणं हे म्हणजे मी गिरगावात आत्याकडे राहत असल्यामुळे मॉडेल हाऊस नावाच्या सोसायटीत तिकडे तेवढं करायचो. आणि सुरू झालं नाटक. शफात खान दिग्दर्शित करत होते आणि आमच्या नाटकातली प्रमुख अभिनेत्री तिला काही जमेना. मग यांनी नाटक बदललं आणि बदललेल्या नाटकामध्ये मग काही उदय टिकेकर वगैरे अशी काही मंडळी काम करायला आणि उन्मेषच्या स्पर्धेमध्ये ते नाटक झालं. आणि ते नाटक झाल्यानंतर मी हाऊसफुल प्रयोगामध्ये अनवर नावाच्या माणसाचं काम करत होतो आणि मी प्रवेश केला रंगमंचावर आणि समोरच्या माणसाला हाक मारली, क्यों अनवर कैसे हो. आणि त्या काळामध्ये इंटर कॉलेजिएटला हुटाहुट करणं ही परंपरा होती. खालून अरे ये तू अनवर आहे, त्यांनी जे वापरले ते शब्द मी आता वापरू शकत नाही. पण आणि त्यानंतर मी ठरवलं हे काही आपलं काम. म्हणजे आधी मी जे ठरवलं होतं की
हे करणं हे बरोबर आहे, जमल्यास क्रिकेट खेळू वगैरे. म्हणजे त्यावेळेस क्रिकेटवरती नोकऱ्याही मिळत असत. पण त्यानंतर मी सौजन्याची 80-83 नाटकात दिवाळी काम केलं, तो पक्याचं हिरो. आणि ते काम पाहिलं लक्ष्मीकांत बेर्डेने. आणि तो म्हणाला पुरुषोत्तम बेर्डे नाटक बसवतोय, तू जा. आणि म्हटलं नको रे कसं. तर त्यावेळेस मी क्रिकेटचा किट घेऊन पहिल्यांदा तालमीला गेलो, धुळीने माखलेला वगैरे. ते नाटक होतं देवस्की. आणि त्याची ना 3 महिने तालीम होती जवळजवळ. आणि त्या 3 महिन्याच्या तालमीमध्ये माझ्या असं लक्षात आलं की ही गांभीर्याने करायची गोष्ट आहे. म्हणजे ह्याचं अपघाताने विजय गोखले, अमृत दामलेने मला ढकलला, लक्ष्मीकांत बेर्डेने मला तिकडे ढकलला. आणि पुरुषोत्तम बेर्डेचं म्हणणं असं, तेव्हाच माझ्या आईचा त्याला फोन गेला होता, कारण बेर्डे माझ्या बाबांचा विद्यार्थी त्यामुळे. आणि मग माझे त्या तालमी सुरू झाल्यानंतर राज्यनाट्य स्पर्धेत ते देवस्की नाटक करायला लागल्यानंतर याच्यात मला रस निर्माण झाला. आणि म्हटलं अरे हे जरा गांभीर्याने करायला हवं. तेव्हा मी पूर्ण वेळ या व्यवसायात यायचं ठरवलं. म्हणजे सुरुवातीला अपघात, पण त्यानंतर पुरुषोत्तम बेर्डे सारखी मंडळी आली आयुष्यात. प्रदीप मुळेही होता तेव्हा. तर त्यांनी हे सगळं घडवलं. आणि मग पुढे माझा सगळा आंतरनाट्यचा सगळा माझा आजूबाजूचे सहकारी, ज्याच्यामध्ये राजीव नाईक, अरुण नाईक, अजित भुरे, धनंजय गोरे, संजय मोने, अतुल परचुरे, तुषार दळवी वगैरे, ही सगळी मंडळी आजूबाजूला आली. आणि मग एकूण हा सगळा भाग गांभीर्याने घेण्याचा आहे. आणि त्यावेळेस आविष्कारसारखी संस्था सुद्धा कार्यरत होती, छबिलदास सारखी जागा होती. त्यामुळे गांभीर्याने नाटक करण्याकडे मी असा आलो. आणि तो मग ते गांभीर्याने घेत गेलो. पण आधी ऍक्टर म्हणून आलात आणि मग दिग्दर्शनाला सुरुवात कधी केली? ते सांगतो. आधी ऍक्टर म्हणून आलो, पण झालं असं की आमचं जेव्हा देवस्की सुरू होतं त्याच्या दरम्यान पुरुषोत्तम बेर्डेच्या असं लक्षात आलं की मी त्याला फार प्रश्न विचारलो की हा इकडे का गेला, आता मी इथे का बसायचं, इथे ढोलकीच का वाजते. त्यानंतर ते नाटक झाल्यानंतर नानासाहेब फाटक नावाची एकांकिका स्पर्धा असायची त्या काळात बँड्रा वेस्टला, बालगंधर्व ओपन एअर थिएटरवर. तिकडे त्यांनी मला एक नाटक दिलं, इजा बिजा तिजा, त्या नाटकाचं नाव. रघुवीर कुलकर्णी लेखक. तुम्हाला विजय, मी एंट्री टाकली आहे, आमची संस्था होती, या मंडळी सादर करूया, आणि ही एकांकिका तू डायरेक्ट करायची, या मंडळी सादर करूया. तर त्यात सगळे जे जे स्कूल ऑफ आर्टचे 5 स्टुडंट्स होते. तर मी म्हणाला हे तू दिग्दर्शित करायचं. म्हटलं अरे मी काहीच दिग्दर्शित केलं नाही. तर तो मला म्हणाला की ज्या प्रकारचे प्रश्न तू त्या दरम्यान विचारत होता, त्यामुळे मला असं वाटतं की तुझा कल दिग्दर्शनाकडे किंवा तांत्रिक गोष्टींकडे जास्ती आहे, करून बघ. आणि मला माहित नाही सुदैवाने किंवा दुर्दैवाने 42 एकांकिकांमध्ये ती पहिली आली. आणि मला दिग्दर्शनाचं पहिलं पारितोषिक मिळालं. आणि खरं तर हे 1980-81च्या. आणि मला तेही आठवतं, मला ते बक्षीस श्रीरामचंद्रांचे हस्ते मिळालं, तेही आठवतं. पण कदाचित मला माहिती नाही ते पुरुषोत्तम बेर्डेने ती दिशा दिली असं मला म्हणायला पाहिजे. कारण माझ्या घरी कसं होतं, बाबांची थिएटरविषयी खूप चर्चा व्हायची, मावशीशी व्हायची, पण हे तू कर असं माझ्या वडिलांनी मला कधीच सांगितलं काही. म्हणजे त्यांनी कुठलीच गोष्ट कर किंवा करू नकोस हे मला कधी सांगितलं. पण ह्या बाबतीत एक गंमतशीर गोष्ट मला आठवली, ती सांगतो. म्हणजे आम्ही शाळेत होतो बालमोहनमध्ये. त्यावेळेस कुलकर्णी नावाचे सर मला शिकवायला होते, त्यांचे क्लास टीचर होते. तर माझ्या शेजारी शेखर खारकर नावाचा मुलगा बसायचा. तो माझ्याशी काहीतरी गप्पा मारत होता आणि त्यांनी तिकडनं पकडलं आणि त्यांनी त्याला लागेल असं नाही पण डस्टर फेकला चिडून. आणि तो त्याला तेव्हा ते असं म्हणाले होते की अरे खारकर, तू अभ्यासाकडे लक्ष दे, तो पुढे जाऊन नाटकात जाणार आहे, मला तुझ्या भविष्याची चिंता आहे. तर कदाचित त्यांनी तेव्हा ते म्हणजे कुलकर्णी सरांनी हेरलं असेल, मला माहिती नाही. पण पूर्वीची पाहिलेली नाटकं होती
त्याचं कुठे ना मला असं वाटतं की आज जरी योगायोग आपण म्हटलं ना तरी लहानपणीचे जे नाटकाचे संस्कार होते ना त्याचा कुठेतरी उपयोग होतो. म्हणजे लहानपणापासून जी माणसं भेटली त्यांचा. अन्यथा मी खरंच चार्टर्ड अकाउंटंट होऊन इमाने इतबारे काहीतरी असे अकाउंट लिहित बसलो. पण लॉ सुद्धा करत होता तुम्ही? लॉ केलं ते क्रिकेट खेळायला. लॉ म्हणजे मला प्रॅक्टिस कधीच करायची नव्हती. क्रिकेट खेळायला. आणि तोपर्यंत मला एकाही दिग्दर्शनाचं बक्षीस मिळाल्यामुळे मला असं वाटलं की जरा आपल्याला नाटकही करता येईल म्हणून पुढची 2 वर्ष. हा म्हणजे आणि ती गंमत सांगायची तर 3ऱ्या वर्षी तर कॉलेजनेच माझी फी भरली होती क्रिकेट खेळायला आणि हे करायला. त्यावेळेस आमच्याकडे फणसे नावाचे सर होते. इतके आम्हाला मदत करायचे. फणसे सर गेले तर अशी काही माणसं भेटली त्याने ते पुढे होत गेलं. पण त्यानंतर म्हणजे आजपर्यंत तुम्ही 90 एक नाटकं दिग्दर्शित केली आहेत? 97 टू बी प्रिसाइज. आणि एकांकिका धरलेली नाही त्याच्यात. आणि एकांकिका धरल्या नाहीयेत. आणि त्या धरल्या तर त्या कमी आहेत. त्या 15-20 असतील फार. अरे बापरे. पण तुम्ही विषय सुद्धा खूप वेगवेगळे हाताळता ना. तुमचा एखादा असा फेवरेट विषय आहे का म्हणजे आतापर्यंत केलेल्या नाटकात? नाही मी सांगतो माझी एकूण जी जडणघडण आहे ना पहिल्यापासून मला कायम विनोद आणि सस्पेन्स थ्रिलर्स आवडत आले. अच्छा. काय करायला सुद्धा बघायला सुद्धा. पण एखादा विषय आपल्याला कसं म्हणजे डोक्यात लागतो तसं. म्हणजे थोडंसं तुला बॅकग्राऊंड म्हणून सांगतो की जेव्हा आम्ही तरुण होतो त्यावेळेस नॅशनल स्कूल ऑफ ड्रामात जाऊन शिकणं ही फार महत्वाची गोष्ट होती. तर तेही वय माझं किंवा तेही इच्छा माझी तोपर्यंत गेली होती. मग आम्ही असं ठरवलं की कोण उत्तम शिक्षक आहे तर शेक्सपियर. म्हणून आम्ही ऑथेलो घेतलं. अरुण नाईकांनी त्याचं भाषांतर केलं. आणि आम्ही साधारण 3 महिने म्हणजे आम्हाला शेक्सपियरियन अभिनय शैलीवरती दामू केंकरेंची लेक्चर्स होती किंवा शांता गोखलेनी एकंदर शेक्सपियर काय हे करतो त्याच्याविषयी लेक्चर. अशोक रानडे आमचं व्हॉइस कल्चरचं वर्कशॉप घ्यायचे रोज येऊन तालमींना. किंवा त्यामध्ये स्वोर्ड फाईट होती. ती सगळी वामन केंद्रेनी शिकवली होती. वामन नुकता त्यावेळेस NSDहून मुंबईत आला. तर ते जे 6 महिने होते ना ते आमच्या सगळ्यांसाठी माझ्या आसपास जेवढी मंडळी होती त्या सगळ्यांसाठी माझ्या दृष्टीने तो शिकण्याचा भाग होता. आणि जसं बेर्डेकडून पुढे आपण लॉजिकली बोलायचं तर ऑथेलोनी हे करण्याचा सिरियसनेस किंवा आपण खुंटी बळकट झाली म्हणतो तो भाग तिकडे सुरू झाला. म्हणजे माझी करिअर एका जगप्रसिद्ध ट्रॅजेडीने सुरू झाली आणि पुढे मी ओळीने 6-7 कॉमेडीज केल्या. म्हणजे मी नेहमी म्हणतो की कदाचित मी ऑथेलो विनोदी केलं असेल मला माहित नाही. पण त्यानंतर कसं झालं माझ्या डोक्यामध्ये ना एक गोष्ट कायम होती. ती बरोबर की चूक मला माहिती नाही. पण समजा शिवाजी मंदिरमध्ये नाटकाचे बोर्ड आहे आणि त्या बोर्डावरती समजा दिग्दर्शकाच्या नावाला काळं फासलंय म्हणजे काळ्या रंगाने ते केलंय आणि ओळीनी नाटकं आहे लावलेली बोर्डावर. तर तुम्हाला सांगता नाही आलं पाहिजे की ही 3 नाटकं पाहिल्यावर ही एकाच दिग्दर्शकाची आहेत. हे कायम माझ्या डोक्यात होतं. म्हणजे जसं ऍक्टरला वेगळ्या वेगळ्या भूमिका कराव्या असं वाटतं तसं मला वेगळं काहीतरी करावं. म्हणजे कधी कधी म्हणजे अगदी तू काय म्हणाली दिल के करीब. त्यामुळे अगदी खरं सांगायचं तर मी माझ्या मनाविरुद्ध सुद्धा नाटकं केली. केवळ विषय मला इंटरेस्टिंग वाटला त्यात काही होऊ शकत नाही मला माहिती असतानाही मी म्हणजे मला हे सांगायलाही अजिबात त्याच्यामध्ये लाज वाटत नाही की निर्मात्याने मला सांगितलं म्हणूनही मी नाटकं केली. कारण एका मर्यादेनंतर तो माझा व्यवसाय होता. आणि मग त्यातून थोडीशी अस्वस्थता निर्माण झाली की त्यावेळेस समांतर प्रायोगिक रंगभूमी ती नाटकं करायला होती. पण मी कधी कधी जाणीवपूर्वक वेगवेगळे विषय घेतले. परंतु त्याच्या पूर्वी एक गोष्ट मी करून पाहिली ती म्हणजे मी सलग विनोदी नाटकं केली.
आणि त्या सलग विनोदी त्या सलग विनोदी नाटकांमध्ये सुद्धा तो बोर्डाचं लॉजिक तेच होतं की जर 3 विनोदी नाटकं असतील तर नाटकं आहेत तिन्ही विनोदी पण दिग्दर्शक एकच आहे असं वाटतं का मला. मग या प्रकारचे विषय तेव्हा निवडले आणि माझ्या सुदैवाने सुधीर भट सारखा निर्माता माझ्या हाताशी होता. नंतर मोहन वाघ आणि सुधीर भट, त्याच्या आधी गोवा हिंदू असोसिएशन आणि महत्वाचं म्हणजे रत्नाकर मतकरींसारखा नाटककार ज्यांचा मुळात त्यातल्या व्हर्सेटॅलिटीवरती खूप विश्वास होता. म्हणजे त्यांचंच एकदा पाहावं करून किंवा कुठे बोलायचं नाही. नाटकं दोन्ही विनोदी आहेत पण त्याची शैली इतकी भिन्न आहे की तो प्रयोग करायला भयंकर दोन्ही प्रकारचे करायला मजा आली. पण दोन्ही नाटकं विनोदी होती. तशी मी 5-7 नाटकं त्या काळामध्ये ओळीने विनोदी केली, प्रायोगिक वर नाही व्यावसायिक वरती. आणि मग समांतर प्रायोगिक वरती करताना एक माझ्या लक्षात असलेले 2 नाटकांबद्दल सांगतो. एक म्हणजे मिटली पापणी नावाचं एकांकिकेपेक्षा थोडं मोठं म्हणजे 51 मिनिटाचं म्हणजे अगदी दीर्घांकही म्हणता येत नाही असं राजीव नाईकनी लिहिलेलं एक नाटक होतं. आणि महाराष्ट्रीय कलोपासकचं पुण्याला महोत्सव होता एकांकिकेत, तिकडे मी त्याचं सादरीकरण केलं. त्याचं ते असं होतं नाटक की संवाद नाही, फक्त स्वगत. एक माणूस बोलतो, तो दुसऱ्याशी बोलत नाही आणि तो जे मांडतोय आपला अनुभव जो त्याचं जे संप्रेषण आहे ते सगळं स्वप्नांसारखं वाटावं असं आहे. म्हणजे ती सगळी स्वप्न आहेत आणि ती स्वप्न ती पात्र लोकांना सांगतायत. त्यामुळे त्याचं एकमेकांशी संबंध नव्हता. तर याला काय करू शकतो आपण तर वातावरण निर्मिती, म्हणजे संबंध स्वप्नवत वातावरण असावं. म्हणजे त्याच्यामध्ये प्रदीप मुळेचा आपण ज्याला इंग्रजीत ऑप्टिकल इल्युजन म्हणतो म्हणजे इंग्रजी आर्ट सारखं किंवा तो ट्रँगल असतो त्यांचा. आणि राकेश सारंगची प्रकाश योजना ज्याच्यामध्ये आम्ही अल्ट्राव्हायोलेट लॅम्पचा वापर करून म्हणजे ते सबंध नाटक संवाद बोलत नसताना अधांतरी दिसायचं आणि मग ते फ्लोरोसंट रंगाचे टी शर्ट्स वगैरे वापरून. म्हणजे त्या नाटकामध्ये मला हेच माहिती होतं की प्रेक्षकाला त्या वातावरणात घेऊन जायचं आणि मग त्यातल्या कुठल्या तरी स्वगताशी ते म्हणतात ना की अरे हो मलाही असं स्वप्न पडत होतं किंवा मी पडतोय आणि दरी आहे खाली काही. तर हा त्या काळामध्ये लेखनातला फार महत्वाचा त्याचं काय म्हणू प्रयोग म्हणून त्याची फार लोकांनी स्तुती केली. आणि त्यानंतर मी एक नाटक केलं 400 कोटी विसरभोळे. मकरंद साठे पुण्याचे लेखक, हे मकरंद साठेचं पहिलं नाटक थिएटर अकॅडमीने एक वर्कशॉप सारखं घेतलं होतं त्यात ते लिहिलेलं. त्या नाटकामध्ये आपण म्हणतो ना टाइम इज मनी, तसं काळ ही करन्सी आहे. आणि 50 वर्ष पुढचं नाटक आणि त्यामध्ये नारद मारुती आणि अश्वत्थामाला पृथ्वीवर आणतो आणि तो म्हणतो की काळ टाइम इज करन्सी आणि तुम्ही चिरंजीव आहात त्यामुळे तुमच्याकडे सगळ्यात जास्त पैसे आहेत. आता तुम्ही इकडे व्यवसाय उघडा आणि बघा काय गंमत होते. आणि ते मारुती अश्वत्थामा आणि असोसिएट्स नावाची कंपनी काढतात आणि त्यांच्याकडे चिरंजीव असल्यामुळे खूप पैसा आहे पण माणसाकडे असलेली बुद्धी नाही. आपल्याकडे जी एक विचित्र काही गोष्टी करायची बुद्धी प्रवृत्ती ह्याच्यावरचं ते मकरंद साठेने लिहिलेलं अत्यंत काय म्हणू एका बाजूने चॅलेंजिंग दुसऱ्या बाजूने महत्वाचं. त्यावेळेला अशा प्रकारचं काही नव्हतं म्हणजे त्याच्यामध्ये संगती नव्हती पण त्याच्यात विनोद होता. आणि पुन्हा त्या नाटकाचं महत्व असं की तेच नाटक काही वर्षांनी मोहित टाकळकरने गंभीर पण केलं. म्हणजे इतकं म्हणजे दिग्दर्शकाला त्याच्यामध्ये विविध गोष्टी दिसत होत्या. आता ही नाटकं मला खूप आवडली म्हणून मी केली. मग रत्नाकर मतकरींचं विठो रखमाई केलं जे धनगरी गजाच्या फॉर्ममध्ये होतं संबंध
लोककला संगीत नाटक अकादमीच्या महोत्सवासाठी ते केलं. म्हणजे एका बाजूनी म्हणजे मी म्हणतो तसं मी ठरवूनही केलं आणि दुसऱ्या बाजूने विचार केला ना तर मला त्यावेळेस तशी नाटकं मिळतही गेली, कारण माझ्या आजूबाजूची माणसं तशी होती. आणि एका गोष्टीवरती माझा विश्वास आहे, तो तेव्हाही होता आणि तो अजूनही आहे. म्हणजे जनरली आपण म्हणजे मराठी कार्यक्रम जरी करत असलो तरी एक इंग्रजी वाक्य ते असं की थिएटर इज नेव्हर मी, इट इज ऑलवेज अस. याच्यावरती आपण विश्वास ठेवायला पाहिजे की ती समूहाने करायची गोष्ट आहे. त्यामुळे आजूबाजूची माणसं त्यांचा तुमच्यावर होणारा परिणाम फार महत्वाचा असतो. सर, तुम्ही ऍक्टर सुद्धा आहात आणि दिग्दर्शक सुद्धा आहात. सो त्याचा फायदा जसा असतो तसे त्याचे गैरफायदे सुद्धा असतात असं तुम्हाला वाटतं का? त्याचे गैरफायदे असतात, पण माझ्या बाबतीत त्याचा गैरफायदा झाला नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे म्हणजे की मी अतिशय वाईट अभिनेता आहे. पहिली गोष्ट म्हणजे कसं मी ठरतो असं मी सांगतो. सर, तुम्ही एखादी गोष्ट जर का एक्सप्लेन केलीत ना दिग्दर्शक म्हणून आणि त्यातलं 50% जरी आम्ही उतरवलं तरी सुद्धा ती भूमिका चांगली होते, मग असं कसं म्हणता की तुम्ही चांगले? नाही, म्हणजे मी तेच सांगतो. एकतर ना मी सुरुवातीला अगदी 1-2 वेळा सोडलं ना तर मी अडचणीच्या वेळी नाटकातनं काम केलं. बरं. त्यामुळे ऍक्टर म्हणून जो विचार व्हायला लागतो ना तो विचार मी कधी केलाच नाही. त्यामुळे आज सुद्धा एखादी भूमिका मला जर तुम्ही दिली तर ती भूमिका मी मोठ्याने बोलून इतक्या वर्षाच्या अनुभवाने साकार करू शकतो. पण जसं तुम्ही विचार करता ना की नाटकाचा अभिनेता म्हणून, आणि मला असं वाटतं की अभिनेता म्हणून विचार वेगळा, दिग्दर्शक म्हणून विचार वेगळा, जो समग्र विचार करतो आपण. त्यामुळे मला तो त्रास झाला नाही. कारण याचं कारण असं की मला सतत असंच वाटत राहिलं की मी ज्या माणसाला निवडलं आहे, अगदी 100% नाही म्हणणार पण त्यातले 90% तरी माझ्यापेक्षा जास्ती बरे ऍक्टर्स आहेत म्हणून निवडलाय. त्यामुळे ह्यांना फक्त दिशा द्यायची आणि यांच्याकडून आपल्याला हवं ते काम करून घ्यायचं किंवा काढून घ्यायचं, याच्यावरच माझा विश्वास आहे. कदाचित ना खूप रिप्लेसमेंट्स केल्यामुळे असं झालं असं की माझा तो विचार आला नाही. तर त्यामुळे मला माझं अभिनेता असणं किंवा बाबा रे करून दाखवण्याची गरज असं माझ्या याच्यात कधी तसं आड आलं नाही. पण मी कदाचित म्हणजे आता उदाहरणार्थ ह्या प्रश्नाचं उत्तर विजया मेहता किंवा विनय आपटे जास्ती चांगलं देऊ शकतील, कारण ते अभिनेतेही तेवढेच सक्षम होते. आणि आणखीनही काही उदाहरणं, पण माझ्या डोक्यात तो विचारच आधी येत नाही, त्यामुळे मला तो त्रास तसा झाला नाही. सर, असं म्हणतात की वटवृक्षाच्या छायेत छोटी छोटी रोपटी फुलत नाहीत, पण तुमच्या घरात एवढा मोठा वटवृक्ष दामू केंकरे, तरी सुद्धा तुम्ही विजय केंकरे हे दिग्दर्शक म्हणून नाव आत्ता इतकं म्हणजे छान कमवलेलं आहे आणि वेगळ्या प्रकारची कामं केली आहेत तुम्ही. आता मला माहित नाही, असं म्हणतात खरं. आणि दामू केंकरे वटवृक्ष होते याबद्दल काही सांगायची गरज नाही. मावशी माझी सुधा करमरकर किंवा आई, बायको, माझी आत्या माया गुर्जर सगळं हे होते. तर मला माहिती नाही, कुठेतरी मला ते करत असताना ना वटवृक्ष म्हणून जे माझे वडील होते ते तसे कधीच वागले नाहीत. ही माझ्या दृष्टीने फार महत्वाची गोष्ट. ते कायम माझ्याशी मित्रासारखे वागले. दुसरी गोष्ट म्हणजे मला आठवतं की एक त्यावेळेस लोकप्रभा किंवा मला पटकन साप्ताहिक सकाळ कुठला तरी एक अंक होता ज्याच्यामध्ये आई वडिलांना मुलांविषयी विचारलं होतं. आणि त्यात आईने माझं भरभरून कौतुक करून, माझ्या बाबांनी त्यात असं लिहिलं होतं, मी नाटक करायला लागलो होतो, मी ऑथेलो वगैरे बसून झालं होतं, विजय नाटकात काहीतरी करतो, त्याला दिशा सापडली आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे तो काही चांगलं नाटक वगैरे करतो याच्यावर माझा विश्वास नाही. त्याला दिशा सापडेल तेव्हा तो कदाचित
चांगलं नाटक करेन. आता ह्याचा आपोआप फरक पडतो की अरे आपल्याला काहीतरी सिद्ध करायचं आहे. जरी घरी वटवृक्ष असलं तरी त्यांना आपण अजून सॅटिस्फाय करू शकलेलं नाही. हे एक. आणि दुसरं ना, ते मी म्हटलं तसं की तो एक संबंध मैत्रीचा भाग होता, त्यामुळे ते कोणीतरी ग्रेट आहे किंवा ते ह्याचं दडपण मला तेव्हा नाही आलं. नंतर आलं एक नाटक केल्यानंतर की बापरे मी करतोय ते बरोबर आहे की नाही, त्यांच्या नावाचं काय, म्हणजे ते किती अलिप्त होते याची छोटी गोष्ट आहे. आम्ही SSC झालो जेव्हा मी, आमचं 11वी होतं बोर्डाचं, आणि मी त्यावेळेस सिडनॅम कॉलेजमध्ये ॲडमिशनला फॉर्म मोठा बॉक्समध्ये टाकायचा. तो टाकला आणि बाबांच्या कल्चरल अफेअर्सच्या ऑफिसला गेलो आणि पोदार कॉलेजकडे आलो. त्यांना तिकडे ना माटुंग्याला गुलाबी चुना मिळायचा, ते तंबाखू घ्यायचं ना, तो गुलाबी चुना घ्यायचा. तुम्ही म्हटलं पोदारमध्ये पण हो, हे उभे पोदारच्या बाहेर रांग होते. वरून एका माणसाने बाबांना हात मारून विचारले की दामू तू काय करतोय? तर ते म्हणाले मला मुलगा आहे. त्यांनी वरून विचारलं फर्स्ट क्लास आहे का त्याला? तर बाबांनी त्याला विचारलं पण तू काय करतो इकडे? त्यांचं नाव होतं PJ जोशी. ते वरून म्हणाले पहिल्या मधलं, त्यावेळेला पोदारला समोर कुंपण नव्हतं, ते म्हणाले मी प्रिन्सिपल आहे कॉलेजचा. तू, त्यांनी मला, मी रांगेत उभं असताना हाक मारून विचारलं तुला फर्स्ट क्लास आहे का? मी म्हटलं हो आहे. ते तो म्हणतो आहे. तर त्यांनी सांगितलं मग त्याला पुढच्या आठवड्यात पाठव, आणि मी जाऊन पोदारला ऍडमिशन. म्हणजे ना एका बाजूनी अनभिज्ञ. त्यानंतर जेव्हा मी असं ठरवलं की मी नाटक पूर्णपणे करीन, आईची बोंबाबोंब, तेव्हा बाबा म्हणाले खड्डा तो खणतोय, खरचटलं तर त्याचं तो बघेल, फ्रॅक्चर झालं तर बघू काय करायचं. तर हे असल्यामुळे ना त्यांचं ते कुणीतरी आहे याचं इनिशियल दडपण त्यांनी घरी मला कधीच दिलं नाही, आणि ते इतरांनी दिलं. आणिच मला तुला छोट्या छोट्या गोष्टी घडत राहिल्या त्या कशा. एक तर मी विजयाबाईंच्या लाईफलाईनमध्ये काम केलं आणि त्यांना असिस्ट केलं, आणि तेव्हा मी इतका बेकार होतो, म्हणजे माझं लक्ष नव्हतं. मला अर्ध मी म्हटलं तसं ठरत नव्हतं की हे करू ते करू. नाटक पण करत होतो, क्रिकेट पण सगळं, म्हणजे एक गोंधळलेली अवस्था होती. आणि त्यानंतर मला बँक ऑफ इंडियातली नोकरी मी सोडली होती, आणि मला 89 मध्ये युनियन बँकेत नोकरी लागली, आणि आमचं डबिंग किंवा काहीतरी सुरू होतं एडिटिंगवर. तर मी गेलो आणि मी बाईंना म्हटलं बाई मला नोकरी लागली. त्या म्हणाल्या बरं झालं, शांतपणे नोकरी कर, तेच तुझं काम आहे, तू नोकरी कर. आता हे बाईंचं वाक्य एका दृष्टीने लोडेड होतं की बाबा रे तुला या क्षेत्रात काही करता येणार नाही, आणि बघायला गेलं तर तसंच होतं. कारण त्यांनी बाबांनाही सांगितलं होतं की दामू तुझ्या मुलाला फोकस नाही. आता म्हणजे कुठेतरी हे बाईंचं वाक्य डोक्यात बसून आपल्याला एक हे होतं ना कुठेतरी की आपण काय म्हणू, मुद्दाम नाही पण आपल्याला काहीतरी सिद्ध करायला पाहिजे, ही इमेज बरोबर नाही. त्यानंतरची एक गोष्ट म्हणजे तसंही वाटू शकतं किंवा एखादा खचूनही जाऊ शकतो. हो हो, म्हणजे बाईंनी अगदी डेरोगेटरी विधान नाही केलं, म्हणजे माझं खच्चीकरण करावं असं, पण त्यांनी खरं काय जे होतं ते सांगितलं. कुठेतरी आपल्याला प्रूव्ह करायला पाहिजे याची जाणीव न राहता ते होत गेलं. म्हणजे मला माहिती नाही की मी वटवृक्षाच्या छायेखाली येऊन काही केलं की नाही. आणि माझं आणखीन एक तत्व आहे, करत राहायचं, ज्याच्यामध्ये सत्यदेव दुबेंच्या एका वाक्याचा फार मोठा हात आहे, जो सगळ्यांनी ते लक्षात ठेवायला पाहिजे. ते म्हणायचे 10 नाटक करो, उसमें से 9 खराब होते हैं, 1 अच्छा होता है, लेकिन वो 1 अच्छा करने के लिए 10 नाटक करने पड़ते. त्यामुळे मी ग्रेटच काहीतरी करीन, मी सॉलिडच काहीतरी करीन, हा विचार डोक्यात ठेवून
मी कधीही नाटक केलं नाही. मला त्यावेळेस आवडलं ते मी करत गेलो आणि फक्त व्हरायटी. त्यामुळे माझ्या बाबतीत माझा मित्र राजीव नाईक किंवा रत्नाकर मतकरी यांची हीच टीका असायची की अरे विजय तू फार सिरियसली, म्हणजे मी इतकी नाटकं करून सुद्धा मी माझं प्रोफेशन सिरियसली घेत नाही अजून, असं त्यांचं गांभीर्याने म्हणणं होतं. तर ही म्हणजे या सगळ्या गोष्टींचा कदाचित तो परिणाम होत गेला असेल. पण मला असं तो मी मुद्दाम वडिलांचं नाव रोशन करीन वगैरे अशी भूमिका मी कधीच घेतली नाही. तुमची मावशी सुधा करमरकर, त्यांच्याबरोबर सुद्धा तुम्ही बाल रंगभूमीवरती काम केलंय, त्याचे अनुभव काय होते? आम्ही तेच मी तुला सांगतो, मगाशी तुला म्हटलं तसं ती गंमत आहे. म्हणजे झालं असं, अल्लादीन आणि जादूचा दिवा नाटक सुरू होतं. तर अल्लादीन आणि जादूचा दिवामध्ये मावशीच्या असं लक्षात आलं की आता दौरा निघालाय आणि मावशीचा मुलगा चैतन्य, म्हणजे माझा मावस भाऊ, तो ते काम करायचा. चैतन्य अवेलेबल नाहीये. तो काहीतरी त्याचं शिकायला, तो पुढे फार मोठा साऊंड इंजिनियर झाला, तो शिकायला गेला होता कुठेतरी. मग आता काय करायचं, घरी फोन, विजू कुठे आहे? म्हटलं का, शिवाजी मंदिरला ये, उद्या दौऱ्यावर निघायचं. शिवाजी मंदिरला गेलो. आता काय उद्या दौऱ्यावर निघायचं, आणि मला दिसलं तिने माझ्याकडनं जी तालीम करून घेतली. हे बघ विजय, ती सुरुवातीला शिळा, तू पाहिलंयस ना नाटक, पुढचा प्रवेश, हे बघ, मग ती आई येते, तू पाहिलेस रे 15, असं करून माझ्या फायनली असं लक्षात आलं की एकाही प्रवेशाची तालीम झाली नाही. आणि त्यानंतर बाकीची माणसं आली. तर विनोद हडपनले ते त्या सुलतानाचं काम करायचं. मला म्हणाले विजय, मी 2-1 वर्षापूर्वी 1-2 प्रयोग केले, पोटात गोळा. मग ती वासंती निमकर ना जेव्हा ती म्हणा, अरे मी नाही, सुधाताई किंवा मीना केळकर आईचं काम करायचं तर मी सुद्धा करून 5-1 वर्ष. एकही म्हणजे मला ना आधार नाही पकडायला अशी परिस्थिती. आणि मग थोड्या वेळाने शेहजादीचं काम करणारी मुलगी आहे. म्हटलं बाई ग, तू काम केलेस का शेहजादीचं, की तूही ना? नाही, मी भरपूर प्रयोग केले. आणि ती अभिनेत्री म्हणजे निवेदिता जोशी. अच्छा. तर त्यामुळे तो अख्खा दौरा, मी काही चुकलं तर ती असं करून वाक्य सांगायची, असा तो अख्खा दौरा मी केला. आणि त्यानंतर जे प्रसंग होते ते सगळे याच प्रकारचे. म्हणजे हे बघ, हे सुद्धा आहे त्या वेळेचं काम, तुला मी म्हटलं तसं. त्यानंतर मी एक नाटक करत होतो, आगपेटीतला राक्षस. मला नाटक कायच माहित नाही. मला मावशी विजू कुठे, विजू, मी साहित्य संघात होतो, मला धरला. मला म्हणा इकडे तो छोटू सावंत मिळत नाहीये, तर हे घे. म्हटलं काय? उद्या राक्षसाचं काम कर, छोटा रोल आहे आगपेटीतला राक्षस मध्ये. आणि एक ती राक्षस म्हणतो ना, अमुक अमुक झालं, अमुक अमुक, तसं मी आगपेटीतला राक्षस, तेवढं पाठ कर, बाकी काय प्रॉब्लेम. मी जाऊन आजीकडेच होतो माझ्या गिरगावात, जाऊन बघितलं तर 12 पैकी 8 प्रवेशात काम होतं. छोटं काम असं जी म्हणाली. नाव होतं नाटकाचं आगपेटीतला राक्षस, म्हणजे हिरो ना. हो, मग छोटा कसा असेल रोल. पण ते तिने गंडवलं ना तिकडे. आणि मी आपला गेलो आणि मग माझ्या लक्षात आलं मोठा रोल. मग तो रात्रभर जागा. दुसऱ्या दिवशी सकाळी एकही ऍक्टर मला माहिती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी शिवाजी मंदिरला 10 वाजता गेलो प्रयोग करायला. आणि हर्षवर्धन श्रोत्री नावाचा एक ऍक्टर आहे, तो पुण्याचा डॉक्टर आहे आता. तो आला आणि तो मला म्हणाला, विजय दादा मला बेस्ट ऑफ लक दे. काय? त्यातले लहान मुलगा हिरो असेल, मी त्या मुलाचं काम करतोय, माझा पहिला प्रयोग आहे. म्हणजे जमीन सरकली म्हणतात ना. म्हटलं अरे काय सांगतोस तू? हो. आणि त्यात फॉर्च्युनेटली अर्धा भाग गच्ची सेटचा आणि अर्धा भाग दिवाणखाना, आणि तो राक्षस गच्चीत येतो. त्यामुळे मी सर्व लोकांना प्रॉम्प्टिंग करायला बाजूला किती माझं पाठांतर बरं असलं तरी बसवलं आणि केलं. त्यानंतर मात्र ती ऍक्टिव्हिटी जरा जास्त सिरियसली घ्यायला लागलो. मग मावशी काय करते, तिचं एकंदर अप्रोच काय, ह्याच्याकडे लक्ष देऊन मग त्यानंतर तो कुमार शाहू म्हणून डायरेक्टर होता, त्याचं ठोसास ठोसा,
नाटक, मग काही अबोबो विठोबा बोलू लागला, चे प्रयोग केले, मग स्नो व्हाईट आणि 7 बुटकेचे प्रयोग केले. असं करून मी रेग्युलर नंतर तिच्या नाटकात दे दणादण बरीच माहिती फोनने वाजवला बेंडबाजा बरे अशी नाटकं मी करत गेलो. आणि माझ्या असं लक्षात आलं की अत्यंत महत्वाचं काम त्या काळामध्ये सुधा करमरकर आणि रत्नाकर मतकरींनी केलं. ती म्हणजे त्यांनी एक पिढी घडवली आणि ती पिढी घडवली ती नाटक बघायला, नाटक करायला. आणखीन एक अत्यंत महत्वाची त्यावेळेची लिटिल थिएटरची गोष्ट अशी होती सुधा करमरकरांच्या की ते शिबिर घ्यायचं, नुसतं नाटक करून थांबायचे नाही. मी बरीच केली आहेत शिबिर केली आहेस ना बघ. त्यामुळे त्या शिबिरांमधनं तयार झालेली मुलं आज कुठे कुठे दिसतात. तर त्यामुळे त्यांनी ज्याला आपण मिशन म्हणतो तसं ते काम केलं आणि त्याचा एक भाग होता आला. तर एक हा मिळालाय म्हणून तुला गंमत सांगतो. संयुक्त 1000वा प्रयोग, संयुक्त 2000वा प्रयोग आणि संयुक्त 3000वा प्रयोग असे लिटिल थिएटरचे महोत्सवी 3 प्रयोग झाले. आणि या 3 प्रयोगांना ही गोष्ट कुठेही कुणी आजपर्यंत अशी थेट नमूद केली असं मला वाटत नाही. ती म्हणजे याचे 3 प्रमुख पाहुणे. तुला आठवतंय? या मोरारजी देसाई तेव्हाचे पंतप्रधान, इंदिरा गांधी तेव्हाच्या पंतप्रधान आणि विश्वनाथ प्रताप सिंग तेव्हाचे पंतप्रधान. आज त्यानंतर कुठल्याही मराठी नाटकाच्या महोत्सवी प्रयोगाला पंतप्रधान आल्याचं मी ऐकलेलं नाही. माझ्या दृष्टीने ही फार म्हणजे फार महत्वाची. आणि त्यावेळेची एक गोष्ट मला आणखीन सांगावीशी वाटते की त्यावेळे कमलादेवी चट्टोपाध्याय जेव्हा संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष होत्या तेव्हा दिल्लीला चाणक्यपुरीला त्यांनी एक महोत्सव वजा शिबिर केलं की ज्यामध्ये तुम्ही तालमीच्या स्वरूपात जे काही करताय ते दाखवून त्याच्याबद्दल बोलणं, मग प्रश्नोत्तर वगैरे. त्यावेळेस महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन करायला त्यांनी लिटिल थिएटरला बोलवलं होतं, जी बालनाट्य करणारी संस्था. आणि तिकडे जाऊन आम्ही, मी, निवेदिता, विनोद अडप आणि मावशी, आम्ही मधुमंजिरी नाटकातला एक प्रवेश केला इतर. त्यावेळेस त्या महोत्सव वजा शिबिरामध्ये रतन थियाम, बन्सी कौल वगैरे असे त्यावेळेचे मोठे लोक त्यांनी त्यांचं हे सादर करून प्रश्नोत्तर. आणि त्या शिबिरामध्ये जे काही 3 किंवा 4 दिवस होतो जे कानावर पडलं ना ते खूप महत्वाचं आहे. आणि याचं सगळे शिबिर तू विचार कर, इतकं व्यावसायिक नाटक होत असताना, इतकं समांतर प्रायोगिक नाटक महाराष्ट्रात होत असताना दिल्लीकरांनी बोलवलं कोणाला? लिटिल थिएटरला. ते एवढं महत्व बालनाट्याचं त्या काळामध्ये होतं. सर, जागतिक रंगभूमीचा सुद्धा तुमचा खूप अभ्यास आहे ना? अभ्यास जाऊन तिकडे नाटकं पाहिली. पण त्याचा उपयोग आपल्या रंगभूमीसाठी करावा किंवा करण्याची इच्छा आहे इन फ्युचर तुमच्या? मी खरं सांगू का, त्याकरताच सुनील बर्वे बरोबर आम्ही जे लंडनला जाऊन आलो. म्हणजे मी, चंद्रकांत कुलकर्णी, प्रतिमा आणि स्वतः सुनील बर्वे, मंगेश कदम, ते आम्ही तिकडची नाटकं, आणि केदार शिंदे. तर केदार शिंदेनी तिथली 2 नाटकं केली, 39 स्टेप्स आणि द प्ले दॅट गोज ऑन. ही 2 नाटकं त्यांनी इकडे सादर केली. तर कल्पना अशी होती की ते काय करतात ते बघायचं. अजूनपर्यंत ती मला प्रत्यक्षात तितक्या प्रमाणात उतरवता आली नाही आहे, पण तो सुनीलच्या हर्बेरियमचा एक भाग म्हणून आम्ही केलं. परंतु त्या आधी मी तिथे नाटक खूप पाहिलं. आणि ते पाहिल्यानंतर माझ्या अशी एक गोष्ट लक्षात आली की त्यांना तंत्र जबरदस्त अवगत आहे, जबरदस्त. आणि ते तंत्र अवगत असल्यामुळे ते तुम्हाला भारावून टाकतात. की चित्रपटामध्ये तुम्हाला चित्रीकरण केलेलं दिसतं ना, हे प्रत्यक्ष तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर. म्हणजे मी सायगाव नावाच्या नाटकामध्ये छोटं चॉपर आलं स्टेजवर. या प्रकारच्या गोष्टी की तुम्ही
लायन किंग बघा कुठले, हा. तर चमत्कृती हा एक महत्वाचा तिथल्या पॉप्युलर थिएटरचा भाग आहे. आणि अमेरिकेमध्ये तो जास्ती आहे, कारण अमेरिकेमध्ये त्या मानाने नाटककार कमी आहेत. युरोपमध्ये नाटककार खूप जास्ती असल्यामुळे वेस्ट एंडला कंटेंट ओरिएंटेड नाटकं जास्ती होतात. आणि जर आपण तौलनिक त्याचा विचार केला तर तिकडे तंत्र आहे पण आपल्याकडे कंटेंट आहे. बरोबर. म्हणजे केवळ मराठी नाटकच असं नाही, तुम्ही मराठी घ्या, तुम्ही बंगाली घ्या, तुम्ही छत्तीसगड सारख्या छोट्या गावातलं नाटक घ्या. मुख्य म्हणजे आपल्याकडे रामायण आहे, महाभारत आहे, असे आपल्याकडे महाकाव्य आहेत ज्याचं नाटक करून सादर करायची आपल्याकडे परंपरा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जे उचललेले ऐवज आहेत या महाकाव्यातले ते त्या त्या काळात महत्वाचे आहेत, असं त्याचं याला इंग्रजीत आपण जक्स्टपोजिशन म्हणतो तशी केली आहे. त्यामुळे आपल्याकडचा मला असं वाटतं की कंटेंट किंवा ऐवज हा जास्त मला महत्वाचा वाटतो. आणि त्यांच्याकडे तंत्र, त्यांच्याकडे आता ग्रेट नाटककार सगळीकडेच आहेत, त्यांच्याकडे फारच ग्रेट नाटककार आहेत, पण हा कंटेंट म्हणजे आता आपल्याकडे ज्या प्रमाणात नाटकं लिहिली जातात तर मला शंका आहे की तितक्या प्रमाणात तिथे नाटकं लिहिली जातात की नाही. आणि मग मी ती नाटकं पाहिली, त्याचं मी लोकसत्तेमध्ये शनिवारी सदर लिहायचं, ज्याचं त्यांची नाटकं वेस्ट एंड वाया ब्रॉडवे हे मी लिहिलेलं पुस्तक आहे. ते अक्षर प्रकाशन, निखिल वागळे, मीना कर्णिक त्यांनी ते पुस्तक काढलंय. आणि मला माहिती नाही, म्हणजे मी ते ट्रॅव्हलर म्हणून जास्त लिहिलंय, मी कोणीतरी नाटकवाला आहे असं म्हणून ते लिहिलेलं नाही, तेव्हा मला माहीत नाही. तर एक गोष्ट, आणि तुला खरं सांगूया, सॉरी पण आपल्याकडे ना इन्फॉर्मेशन आणि नॉलेज याची फार गडबड होते. आय एम वेल इन्फॉर्म्ड, मी नॉलेजेबल आहे असं माझं अजिबात म्हणणार नाही. नॉलेज असणारी माणसं वेगळी असतात, त्याच्या मागे त्यांचा रिसर्च असतो खूप मोठी. मला तू जर का विचारलं हे नाटक कुणाचं तर तुला मी ते सगळे रेफरन्सेस देऊ शकतो, म्हणजे आय एम वेल इन्फॉर्म्ड, पण आय एम नॉट. त्या अर्थाने तुम्ही तो शब्द ते कसं होतं, कधी कधी गांडवागांडवी करायला बरं होतं ना, समोर त्याला काहीच माहीत नाही ना आपल्याला 5 गोष्टी माहिती आहेत, तर ते आय एम वेल इन्फॉर्म्ड एवढंच मी म्हणेन. किंवा काही माझा भयंकर अभ्यास वगैरे. पण आर यू बीइंग मॉडर्स्ट का इज दिस द रियालिटी? रियालिटी. आणि आपल्याकडे ही गल्लत होतेच. आपण जनरली वेल इन्फॉर्म्ड लोकांना नॉलेजेबल म्हणायला लागतो. नॉलेजेबल वेगळे लोक असतात. आणि मी माझ्या आजूबाजूला लहानपणापासून खूपच नॉलेजेबल मंडळी पाहिली, त्यामुळे असेल. सर, एक अगदी वेगळा प्रश्न. मी असं ऐकलंय की तुम्ही चालता बोलता मॅप आहात, म्हणजे आता गुगल मॅप्स वगैरे आलेत आत्ता आपल्याकडे, पण अदरवाईज कोणीही रस्ता चुकलं तर तुम्हाला पहिला फोन करतात आणि तुम्हाला गल्ली बोळ सुद्धा पाठ असतात. हे बरोबर आहे का? हे मी सांगतो, हे मी म्हणजे परदेशाच्या आपल्या देशातलेच नाही तर परदेशातले सुद्धा, सेंट्रल लंडन किंवा न्यूयॉर्क वगैरे याच्या बाबतीत हे कराय मला माहित नाही कसं, पण ते सगळा एरिया मला त्या दृष्टीने तोंडपाठ. आणि मुंबईमधला, मुंबईचा बराचसा भाग म्हणजे उपनगर नाही, मूळ मुंबईच. म्हणजे तुम्ही गिरगावामध्ये जर गेला तर गिरगावमध्ये मॅजेस्टिक सिनेमा आहे, त्याच्या समोर एक कॉर्नरला कोना नावाचं रेस्टॉरंट आहे. आता कोना गेलं तिकडे बँक आली, त्याच्या बाजूला एक गल्ली आहे ज्याला खोताची वाडी म्हणतात. त्या खोताच्या वाडीत तुम्ही तिकडून शिरून जर फडकेवाडीच्या गणेश मंदिराकडे बाहेर पडला तर तुम्हाला गिरगाव माहिती आहे. बर, विचारायला माहिती आहे, मला माहिती. त्यामुळे तिकडे कसं जायचं ते, त्यामुळे असे काही मुंबईतले
अनवट भाग मला माहिती होते. आणि कदाचित कसं होतं की परदेशात गेल्यानंतर ना आपण पायी जास्त फिरतो. कदाचित ते पायी फिरल्यामुळे माझ्या लक्षात राहिलं असेल, पण माझ्या निश्चित ह्या गोष्टी मात्र लक्षात आहेत, कुठे कसं जायचं. तुम्ही इतक्या नाटकांचं दिग्दर्शन केलंय सर, मालिकेत सुद्धा तुम्ही काम केलंय, मालिकांचं दिग्दर्शन सुद्धा केलंयत ना? हो, 1 2 3 पण 2 3 सिनेमा नाही केला अजून का असं? कारण मला येत नाही. येत नाही म्हणजे काम येत नाही? मला सिनेमा दिग्दर्शित करता येणार नाही. आर यू कारण सिरियस? हो, तुम्ही माझी मस्करी करताय? आय एम व्हेरी सिरियस. याचं कारण असं की चित्रपटाची टाईम आणि स्पेसची जी काही व्याख्या आहे, काळ आणि अवकाश, ती नाटकाच्या व्याख्येपेक्षा संपूर्णपणे वेगळी आहे. नाटकात आपल्याला 28 फूट शिवाजी मंदिर असल्यामुळे दिसत राहतं, परंतु चित्रपटामध्ये किती दाखवायचं, काय दाखवायचं, स्क्रीन प्ले नक्की काय असतो, मी कुठली लेन्स वापरली तर काय परिणाम होईल वगैरे, यातलं मला काहीही कळत नाही. आणि ते माध्यम इतकं वेगळं आहे, सिरियसली. कारण मी कुणाकडेच असिस्टंट म्हणून काम केलं नाही. आणि ज्या वयात मला वाटलं त्या वयामध्ये तोपर्यंत उशीर झाला होता. मी सिनेमा कधी करणारच नाही असा माझा दावा नाही, पण मला व्यक्त होण्याचं ते, म्हणजे माझं व्यक्त होण्याचं ते माध्यम आहे असं मला वाटत. तर साधं उदाहरण देतो की समजा डोरबेल वाजली, तर नाटकामध्ये आपण आता इथे बसलो, इथपासून दरवाजापर्यंत माणूस चालत जातो, तो चालत जाताना दिसतो आणि तो दरवाजा उघडतो. सिनेमामध्ये उठल्यावरती कट होऊन म्हणजे एक्झिट आणि तिकडे एंट्री, हा जो मधला वेळ असतो ना सिनेमात, जो जातो ना, जो महत्वाचा नसेल, तर तुम्हाला सस्पेन्स असेल एखादा तरच तुम्ही ते जाणं दाखवाल, हे मला कळत नाही. माझ्यासाठी ती एकच फ्रेम असते सगळ्याला. आणि ते तसं झाल्यामुळे मी केला नाही. मी 1-2 वेळा असा प्रयत्न झाला की मी सिनेमा करीन. माझ्या मित्र नाटकावर मला अचानक सिनेमा करावा असं वाटलं होतं. परेश रावल त्यात काम करणार होते, गुलजार साहेब लिहिणार होते, पण ते काही त्यावेळी झालं नाही. पण एक वाक्य मला गुलजार साहेबांनी सांगितलं, मी हेच त्यांनाही सांगितलं. तेव्हा ते मला असं म्हणाले की विजय क्या है, तुम्हें जहां से ऑडियन्स को दिखाना है वहां कॅमेरा रखो बस, और क्या है मीडियम में. तर हे मला कधी कळलं नाही. आणि मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना हा फरक लक्षात येत नाही, त्यामुळे गडबड होते. आणि माझी निश्चित खात्री आहे की अजून मला ते माध्यम कळलेलं नाही. बघणं वेगळं, बघून ते अप्रिशिएट करणं वेगळं. पण मला वाटलं माझी मस्करी करताय. तुम्ही म्हणालात की मला येत नाही म्हणजे तुमच्यापर्यंत दिग्दर्शनासाठी आले नाही येत सिनेमा, असं मला वाटतं. नाही, मला ते माध्यमच येत नाही, पण मी करून बघेन, खरं तेच सांगतोय. आणि जेव्हा मी सिरियल सुद्धा जेव्हा केलं, मी तो साधं छोटा, ही फार मजेशीर गोष्ट आहे. माझं मी एक बंडू माझी सिरियल मी केली, आणि त्याचा एक एपिसोड झाला, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला वामन केंद्रेचा फोन आला. खूप वर्षाची मैत्री असल्यामुळे. आणि वामन मला फोनवर इतकंच म्हणाला, अरे विजय, काल तुझा मी एक बंडूचा एपिसोड पाहिला. शांतता. म्हटलं वामन नाही करणार इथून पुढे सिरियल, मला कळलं तू काय म्हणतो. हा कळलं ना, ओके, भेटू नंतर. माझ्या मते कदाचित मला अशी माणसं माझ्या आजूबाजूला भेटली, पण तेव्हा लक्षात आली की अरे काय नक्की केलंयस तू, कशाला गाडगेळ्यांच्या बंडूची वाट लावतोयस. पण तुमची मी जितकी नाटकं बघितलीत ना, मला तुमचं काम खरंच खूप आवडतं. पण तुम्ही नेहमी असं म्हणता मला की अजूनपर्यंत आय हॅव नॉट डन माय बेस्ट. तुमच्यासाठी चांगलं काम याची काय आहे व्याख्या? माझ्यासाठी अशी व्याख्या करणं अवघड आहे, पण मला एवढं कळतं की मी समोरून जेव्हा माझं नाटक बघतो तेव्हा मी त्यातला आशय, त्याचं जे काही दृश्यबंध आहे, तो अभिनय, याने मी त्यात गुंतलो पाहिजे. म्हणजे माझ्यातला मी दिग्दर्शक बाहेर काढून असं अजूनपर्यंत झालं नाही. म्हणजे त्यातला एखादा
माणसाचं कामाने असं झालंय. दुसरं कसं मी सांगू की विषयाच्या बाबतीत जे माझ्या मनात आहे ते मला करायला मिळालं नाही, ते आणखीन एक कारण आहे. म्हणजे माझ्या मनात जी माझी विचारसरणी, म्हणजे त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर मला ढोल ताशेसारखं नाटक किंवा त्या प्रकारची रंगभूमी करायला खूप आवडलं असतं, पण ते होत नाही. तर त्यामुळे माझ्या दृष्टीने चांगलं नाटक व्हायचं आणि चांगल्या नाटकांसाठी चांगल्या निर्मात्यांची पण गरज असते. आणि ज्याला आपण म्हणू की ज्यांनी आमची करिअर घडवली, सुधीर भट, मोहन वाघ यांच्यासारखे निर्मातेही नाहीत, पण मला असं वाटतं की माझ्यातलं मी बाहेर काढून जर मला माझ्या नाटकाने गुंतवलं तर मला ते वाटेल चांगलं काम आहे. पण असं घडलेलं नाही. आणि मी जे सांगतोय सुलेखा त्यात कसलीही मॉडेस्टी नाही. तर इतकी वर्ष ना ते मात्र माझ्या वडिलांनी शिकवलेली गोष्ट आहे की ऑब्जेक्टिव्हली बघा स्वतःला. की त्यामुळे आमच्या घरात हरभरे उगले नाहीत कधीच, पाय जमिनीवरून सुटले नाहीत, त्याचं ते श्रेय त्यांचं आहे. पण माझं नाटक आवडलं नाही तर मला अजूनही समोरून येऊन माणूस आजच्या काळात सुद्धा सांगू शकतो की आवडलं नाही, आणि मला त्याचा राग येत नाही. सर, कलाकार म्हणून तुम्ही जेवढे श्रेष्ठ आहात, तुम्ही माणूस म्हणून सुद्धा तेवढेच जागरूक आहात, हे मला माहिती आहे. तर आजूबाजूच्या अशा गोष्टी आहेत का ज्या तुम्हाला आवडत नाहीत, खुपतात, ज्याची चीड येते? आणि अशा सुद्धा गोष्टी असतील ज्या तुम्हाला आवडतात, ज्या तुम्ही अप्रिशिएट करता? अप्रिशिएट म्हणजे करण्याच्या आधी सांगतो की मला माझ्या पुढच्या जनरेशनचा हेवा वाटतो. इतक्या गोष्टी आज जग त्याच्यासाठी जवळ आलंय. ते ज्या पद्धतीने तंत्राचा वापर करतात, ते ज्या पद्धतीने त्याच्यात घुसून काम करतात, त्याची संख्या किती वगैरे, आणि त्यांचा जो संबंध जगणं किंवा बघण्याचा दृष्टिकोन आहे ना, त्यांना असे फार प्रश्न पडत नाहीत या बाबतीत. ते करून मोकळे होतात. त्या संबंध जनरेशनचा मला त्या दृष्टीने खूप हेवा वाटतो. तसं जगायला मिळालं असतं तर खूप 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 मजा आली असती. ही एक गोष्ट कर गुजरो म्हणतात, त्याची ती जी आत्ताची जे जनरेशन आहे, मला त्याची म्हणजे आता मी एक इतकं वेळ बोललो पण एक गंमत मिळणार. मला त्यावेळेस माझं लेक्चर झालं होतं आणि 2-3 विद्यार्थ्यांची चुळबुळ. तर लेक्चर संपलं आणि मंगेश हडवळे, तुला माहिती आहे टिंग्याचा दिग्दर्शक, म्हटलं काय रे, काय हे चालू होतं? तर एक मुलगी, त्या 3 मुली होत्या, ते कोण आहेत ते इमटेरियल, पण ते 3 मुले, त्यातली एक मुलगी मला म्हणाली, काय नाही सर, ही म्हणते तुम्ही आज चिकणे दिसताय. मला क्षणभर वाटलं की अरे मी हे माझ्या जे शिक्षिकेला म्हणू शकलो असतो का? नाही. आणि त्यांना काही नव्हतं त्याच्यात. किंवा ते सांगायचे, सर इकडे चारू नावाचं एक हॉटेल आहे, तिकडे चहा प्यायला घेऊन छान छान मुली येतात तिकडे संध्याकाळी. बरं. मला ना माझं म्हणणं की ती दरी गळून पडणं चांगल्या अर्थाने, ह्याचं मला भयंकर आनंद आणि हेवा वाटतो या लोकांचा. एक आणि खटकणाऱ्या गोष्टी खूप आहेत. म्हणजे एकतर मी हे आता म्हणायला काहीच हरकत नाही, एकतर मी माणूस आहे, मला समोर दिसतो माणूस, मी त्याच्याशी चांगल्या पद्धतीने संप्रेषण करीन आणि त्याच्याशी शक्य तितकं चांगला वागेल. माझा कुठल्याही धर्मावर, कुठल्याही जातीवर विश्वास नाही, माझा माणसाचे माणूस असण्यावरती विश्वास आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा मला मरणाचा त्रास होतो
की धर्म आणि हे, आणि ना मला कोणाचं बरोबर कोणाचं चूक ह्याच्यात शिरायचं नाही, मला त्याचा त्रास होतो. आणि जेव्हा या सगळ्या संकल्पना माणसाला फसवण्यासाठी वापरल्या जातात तेव्हा त्याचा जास्त त्रास होतो. चीड येते त्याची. हा, त्रास होतो, चीड येते, पण ती स्वतःपाशी ठेवायलाही मी शिकलोय. म्हणजे मी तुमच्या मार्गात येणार नाही, पण मला, आणि ह्याविषयी मला जर का काही काम करता आलं असतं ना तर फार आनंद झाला असता. या प्रकारचं थिएटर असेल या, पण एकदा व्यवसाय निवडल्यानंतर ते नाही करता आलं. बरं, एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न. मंगलताईंची ओळख कुठे आणि कशी झाली? किंवा थांबा, मी हा प्रश्न मंगलताईंना विचारते. अरे बापरे, विचार. मंगलताई, वेलकम टू दिल के करीब. वेलकम. बरं, मी आता सरांशी बोलत होते, खूप मस्त गप्पा झाल्या आमच्या, आणि मी त्यांना एक शेवटचा प्रश्न असा विचारला की मंगलताईंची आणि तुमची ओळख कुठे आणि कशी झाली. सो मला असं वाटतं की ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जास्ती छान द्याल. सांग. तुम्ही जास्त छान द्याल मला. तू जास्त. मी आधीच सांगू शकतो, जेव्हा मी विठो रखमाई नाटक करत होतो त्यावेळेस राष्ट्रसेवा दलाचा एक कार्यक्रम माझ्या आईने बघितला, आणि मी तेव्हा ऍक्टर शोधत होतो. त्यावेळेस मी त्या कार्यक्रमात नाचत होती बऱ्याच लोकांच्या. तेव्हा आईने तिला बघितलं आणि मला म्हणाले की विजय, अशी अशी चांगली मुलगी आहे, ती चांगली नाचते, तर तिला नाटकात घे. तेव्हा मी तिला नाटकात घ्यायला 1986 साली बोलवलं. खरं ओळख म्हणशील तर त्या नाटकात काम केलं, ती तशी पहिली ओळख. हो, तिच्या नाटकात काम केलं होतं मी, विठो रखमाई. हो, बर. आणि मग प्रेमात कधी पडलात त्यांच्या? अजूनही नाही. खोटारडा. म्हणजे असं ना, ते पडण्याची एक वेळ अशी सांगता येत नाही. रोज प्रेमात पडतो. नाही, हे मी सांगणार. तेव्हा कलानगरचं घर रिडेव्हलप होत होतं, तर ह्याला ना मी भेटायला जायचे, कारण मला विनय आपटेंच्या ऑफिसला जायचं होतं. ओके, तर मी ह्याच्या घराच्या खाली आम्ही रिक्षानी तिथे भेटायचो, मग आम्ही रिक्षानी जायचो, आणि आम्हाला असे 7 दिवस ह्यांनी मला, मी तुला विनय आपटेच्या ऑफिसला नेतो करून असं 7 दिवस मला फक्त रिक्षातनं फिरवलं. कुठेतरी चहा कॉफी वगैरे घे असं झालं आमचं. आणि मग 8व्या दिवशी मला त्यांनी शतरंज नापोलीला जेवायला नेलं. वाव. आणि तिकडे घातले भाषण. आणि तिकडे मला सांगितलं की तू किती गोड हसतेस, किती छान दिसतेस, लग्न करशील माझ्याशी, असं म्हणाला. सर, तुम्हाला असं फ्लर्ट करता येतं? ह्याला फ्लर्ट करता येतं. हो, आणि लोकांना वाटतं हा रोमॅन्टिक नाहीये. हा रोमॅन्टिक आहे. मी तेच विचारणार होते तुम्हाला, हो, की ते रोमॅन्टिक आहेत का? खोटं बोलतो तो, त्याच्या डोळ्यात दिसतं बघ. फक्त तिने सांगितलं ते एकच तपशिलाचा फरक आहे. शतरंज नापोलीमध्ये कधी लग्न करूया असं मी करशील का असं नाही विचार. नाही, म्हणजे तोपर्यंत तुम्हालाही माहित होते की त्या तुमच्या प्रेमात पडल्यात? प्रेमात नाही, पण नाही म्हणणार नाही इतपत वाटलं. ओ, बर. असं होतं, करूया असं होतं. म्हणजे थोडक्यात नुसतंच विनयच्या ऑफिसला जाणार म्हणून किती दिवस भेटायचे. बरं. आणि विनयच्या ऑफिसला नेलं नाही ते नाहीच बघितलेलं. अंधेरीचंही ऑफिस बघितलं नाहीये, आणि ह्याचं दादरचंही बघितलेलं नाही, बघितलंच नाही ऑफिसने. आणि मग 3 तारखा दिल्या होत्या. या 3 तारखा आहेत, कुठल्या तारखेला लग्न करायचं, ह्या 3 आहेत माझ्याकडे तारखा, असं सांगितलं. मग एक तारीख ठरवली. हो. आणि तो साडीचा किस्सा सांगा. अरे बापरे. आमचं जेव्हा ठरलं ना, तेव्हा हा मला म्हणाला की मी आणणार आहे तीच साडी नेसायची. मी म्हटलं ठीक आहे. आणि आई अडून बसल्या, आणि त्या म्हणाल्या की नाही, पैठणीच नेसायची. तर झालं म्हणजे आता गोंधळ ना, कारण हा चिडणार त्या चिडणार असं सगळं चालूच होतं. मग असं ठरलं की आम्ही सही केली, तेव्हा मी पैठणी नेसली. आणि झाल्या सही झाल्या ह्यांनी मला 150 रुपयाची साडी आणली होती. अहमदनगरला मिळते ना कुंकू साडी, म्हणजे लाल गुंडू साडी का, हा, म्हणजे रेड कलर अगदी. अच्छा. ती आणली, आणि त्यांनी सांगितलं हीच नेसायची, आणि हिरव्या बांगड्या आणि मोठं असं कुंकू, एवढंच, हीच रिक्वायरमेंट. पण बाकी काही नाही. मला फार आवडतं मोठं.
मोठं आणि ते कुंकू सुद्धा आणि टिकली नाही मी तेव्हा तिने हा, लावली कुंकू, टिकली. कुंकू. मला ते कुंकू फार आवडतं. म्हणजे हो. मला चॉईस दिला दागिने वापरावेत की फुलं, तर माझं चॉईस फुलं. हा. तसं ते असं नाही ते पिंजर किंवा हा, काय हा, हा, म्हणतात हा. ते. हम्म. त्याचं काही काही म्हणजे त्याचं काही डेफिनेट कारण सांगता येत नाही, पण कदाचित असं ठसठशीत कुंकू लावणाऱ्या बायका छान वाटतात. त्यामुळे सुरुवातीला काही दिवस गजरे पण आणलेले आहेत. हो. वाव. तुम्हाला काय आवडतं यांच्यामधलं आणि तुम्हाला मंगलताईंमधलं काय काय आवडतं? त्याला सांगू दे आधी. मला खूप काय काय आवडतं. एक तर ना मुळामध्ये ती इतकी हुशार आहे. आणि इतकी हुशार बाई माझ्याशी लग्न करायला तयार कशी झाली. हा एक माझ्या पुढचा, जरी मला थोडासा कॉन्फिडन्स तुम्ही मस्करी करताय ना, तुम्ही मगाचपासून माझी मस्करी करताय अजिबात ना. नाही, जरी मला प्रश्न असला तरी ती हुशार आहे त्याबद्दल. नाही, त्याबद्दल वाद नाहीच आहे. त्याबद्दल ती बोलेल म्हणजे अकॅडमिक्स मध्ये. दुसरं आवडती गोष्ट, एक तर मला खायला फार आवडतं आणि ती वेगवेगळे पदार्थ. म्हणजे माझ्या घरी ब्रेकफास्ट पासून आमचा मॅन फ्रायडे आहे पप्पू, तो आणि मी मिळून विविध प्रकार खाणं. त्यानंतर मला तिची आणखीन आवडणारी गोष्ट म्हणजे जनरली सेवाभावी आहे. मुळातली वृत्ती, ह्याला मदत कर त्याला मदत, मी करतो म्हणून ओरडे, पण जाऊन स्वतः काय म्हणून ती याला मदत नाही, ओरडण्यात फरक आहे. फरक असला तरी आहे. आणि दुसरं ना, ती मेटिक्युलस, जे मला कधीही जमले. म्हणजे आमच्या सीए कडे, सुभाष सराफकडे हिची फक्त वही जाते आणि मला 70 फोन येतात. अरे ते ह्याचं काय, अरे ते त्याचं काय. तर ते म्हणजे ज्या गोष्टी मला जमत नाहीत किंवा आयुष्यात कधी जमणार नाही, त्या गोष्टी तिच्याकडे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी दिसतो तसा नाही. म्हणजे मी बरोबर राहायला अत्यंत त्रासदायक माणूस आहे. म्हणजे मी असं नेहमी म्हणतो, सुद्धा तुला आता वाटेल मस्करी करतो, पण मस्करी नाही. मी अतिशय जवळचा मित्र होऊ शकतो, पण मी नवरा म्हणून नालायक, काय म्हणून काही त्याला अर्थच नाही. म्हणजे मला कशातलंच काही नाही, निश्चित शी इज टू मच इन लव्ह. नाही, त्या अग्री करणारच म्हणजे मला व्यवहार कळत नाही. मी जाम गोंधळ करतो. मला काही वेळ, मी खूप खातो पण मला जेवण करता येत नाही. माझी 2 पैशाची मदत होत नाही. मला बसल्या ठिकाणून ऑर्डरी सोडायची सवय आहे. हे खरं आहे सगळं? हो. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, तो बोलतो ते खरं आहे, पण कसाही असला तरी मला तो खूप आवडतो. हाऊ स्वीट. कसाही असला तरी. किती गोड. तो म्हणजे ना खूप आहे त्याच्याबद्दल तक्रारी, पण नको, तक्रारी नको. एक तुला छोटंसं सांगते. आम्ही कलानगरला राहत असतो, मी शूटिंगला गेले होते उमरगावला. हा आणि आई अहमदाबादला गेल्या होत्या कोणाकडे तरी. तर मी ना, बाबा आणि हे दोघंच घरात असणार आहेत म्हणून मी काहीतरी 4 का 5 दिवस ह्याला गेले होते. तर मी ह्यांच्यासाठी मटकीची उसळ आणि काहीतरी आमटी आणि असं काय 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 करून गॅसवर सगळं ठेवलं होतं आणि दोघांनाही सांगितलं होतं की जेवण आहे, तुम्हाला 3 दिवसाचं वेगवेगळं जेवण आहे वगैरे. आणि मशीनला कपडे लावले होते. ह्याला सांगितलं संध्याकाळी बाई येईल, तिला फक्त वाळत घालायला सांग तेवढे कपडे. झालं. आणि मी 5 दिवसाच्या ऐवजी 4थ्या दिवशी घरी आले. सगळं तसंच होतं, बुरशी आलेली. आणि मला असा राग आला होता माहितीये ना. आणि हे दोघं, मला बाबा म्हणाले सॉरी मला वेळ नाही मिळाला, खरंच सॉरी. हा मला सांगतो तुला लवकर कोणी यायला सांगितलं, आम्ही आवरणारच होतो आज सगळं. मग तू कसं चिडशील ह्याच्यावर? इनकॉरेजिबल आहे, याच्या पुढे काही बोलताच येत नाही. का आली साधी? सगळं साफ करून काय सांगितलं असतं, आम्ही सगळं खाल्लं आणि खूप छान झालं होतं. असं बोलावंच लागतं. लक्षात ठेव, खरं बोलणारा नवरा ही मिथ आहे, असं असू शकत नाही. ह्यानी माहितीये, ह्याला काही स्वयंपाकातलं येत नाही, कशाचं काही येत नाही. ह्यानी दही लावलेलं, मी हा किस्सा ऐकलाय, ते वापरलं, चहाचं दूध म्हणून ते घातलं, विरजवलेलं दही आणि त्याचा चहा केला. आणि हा आणि दुधाची
कसा लागला चहा? नाही प्यालो नाही. नाही, एक आम्हाला घोट प्यायल्यानंतर लक्षात आलं. कळलं त्यांना सगळं फाटलं आणि ते ये कुछ गलत हुआ है मुझे. पण कधी प्रयत्न केलाय किचन मध्ये जायचा आणि स्वयंपाक करायचा? 1 किंवा 2 वेळा. हम्म. ते सुद्धा सगळ्या भाज्या एकत्र केल्या, हा त्याच्यामध्ये काही तिखट सॉस टाकले हा आणि ते गरम केलं. हम्म, 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 सगळं स्टायलिश परतून वगैरे हम्म. एवढंच. पण युजली सॉसेज टाकले, चिकन सॉसेज भाज्यांमध्ये. आणि कसं झालं आयटम? नाही ते मी खाल्लं, मला विचार. त्याला फक्त रंग होता काहीतरी असा वाईन कलर काहीतरी झालं होतं हा. आणि मी आपलं हो म्हटलं, खूप छान आहे, खूप छान आहे करून खाल्लं. तुला माहितीये का, ह्याचा एक कार्यक्रम होता, कुठला तो कार्यक्रम ना विजय, कुकिंगचा काहीतरी. तर माझा भाचा प्रोड्युसर होते. हा, तर माझा भाचा त्यावेळेस 8 वर्षाचा असेल, नाही 6 किंवा असा असेल काहीतरी, करण. हा टीव्ही वरती सांगत होता की मला असं येतं करतं. बेसिकली ते त्यांना सांगत होते आणि हा कसं करायचं वगैरे, आणि मी हा बनवत होता. तर त्यांनी तिकडून मला फोन केला, मंगला, विजय काका इज अ फ्रॉड, ही इज लाईंग ऑन टेलिव्हिजन. त्याला सगळेजण ओळखतात. ते काही लपवायचं एखादा रोमॅन्टिक असणं सोडून बाकी सगळं लपवलेलं नाही. रोमॅन्टिक असणं सोडून बाकी काही लपवलेलं नाही. बरोबर सर, थँक्यू सो मच. खरंच खूप मज्जा आली. आणि मंगलताई, तुम्ही आमच्यासाठी वेळ काढलात. थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. आणि तुम्ही सगळे पाहत राहा दिल के करीब.